सगळंच ठेवायचं. हा मग त्यांना पैसे द्यायचे. मॉर्निंग. सो आज आपण खूप महिन्यांनी भेटतोय परत आणि आज आम्ही चाललोय इथून रायगडला आणि तिथे पुढे मग श्रीवर्धन, तिथे बीच बघणार, चई घेणार साहिलच्या घरी आणि मग परत मुंबई. तो तुम्ही बघताय समोर साहिल आहे, गाडीवर बॅग लोड करतोय, त्यासोबत सुयोग आणि धर्मेंद्र बॅग लोड करतात. आज सुयोग आपली बाईक नाही आणत आहे, धर्मेंद्रच्या बाईकवर बसणार आहे. तो कसला टेक्निकल एरर? अरे हा बाईक चेक केलंच नाही मी आज. अच्छा, सुयोगच्या बाईकचा टेक्निकल एरर आहे. मोठा एरर आहे. मोठा एरर आहे. म्हणजे आता पण घेऊ शकतो, तसं काही इश्यू नाही आहे. तसं काही इश्यू नाही आहे, गाडी घ्यायला घेऊ शकतो. मग काय इश्यू आहे? पण नको रिस्क घेऊ नाही भाई. आता वय झालं गाडीचं. तुझं वय झालं ते बोल ना. गाडीचं वय झालं भाई. चलो ठीक आहे. सो आपण भेटूया पेट्रोल पंपला. हे पेट्रोल भरणार कोणी? हां, भेटूया पेट्रोल पंपला. फ्यूल फिलिंग झाली आहे सगळ्यांची जवळजवळ. सो आपण निघणार आहोत आता. नाईस. अशा प्रकारे आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. गणपती बाप्पा, जय श्रीराम, जय बजरंगबली. आज साहिलला लीड करू दे, कारण साहिलचे आवाज आहेत आणि त्याला रूट माहिती आहे. सो दरवेळी जो सगळ्यात मागे राहणारा मुलगा होता, आज तो लीड करणार आहे. मध्ये मी असणार आणि मागे धर्मेंद्र असणार आहे. किती महिन्यानंतर आज राईड होते, खूप छान वाटतंय. दिसता मला इथून बरोबर सगळं मस्त दिसतं या व्ह्यू मधनं. अरे मी आहे ना मागे, चल. अरे कॉलनीमध्ये आता वाजलेत, किती वाजलेत मलाच नाही माहिती कितीला निघालोय आम्ही लोक. 6:44 म्हणजे हे घड्याळ आहे 2-3 मिनटं मागे पुढे. या वेळेला मला माहित नाही कॅमेरामध्ये किती क्लिअर दिसतंय, पण या वेळेस म्हणजे डिसेंबरच्या महिन्यामध्ये आरे कॉलनीमध्ये यायला हवं. खूप छान वाटतं यार. काय माहिती हा रोड का बंद केलाय, पण या रोडने जर गेलोच ना तर अजून छान व्ह्यू झाले असते. थोडेसे ऑफ रोडिंग. अरे बापरे, सरळ पाहिजे ना रे. ॲक्च्युली मध्ये एक व्लॉग आला असता, मी शिर्डीला गेलो होतो फॅमिलीसोबत. पण प्रॉब्लेम असा झाला की आम्ही त्या दिवशी, म्हणजे असेल 3-4 महिन्याची गोष्ट, नाईट राईड होती. 11 वाजता निघालो होतो. सेम पेट्रोल पंपवर आम्ही पेट्रोल भरलं जिकडे पेट्रोल भरलं होतं. आता तिथून निघालो, मी व्हिडिओ स्टार्ट केला, म्हणजे गोप्रो स्टार्ट केला आणि अचानक माझ्या गोप्रोची बॅटरी खराब झाली, बंद पडली. आणि हे मला कधी कळलं, जेव्हा मी ठाणे क्रॉस केलं तेव्हा, जेव्हा मी एका ढाब्यावर थांबलो होतो चहा पाण्यासाठी, तेव्हा मला कळलं की गोप्रोची बॅटरी डेड झाली आहे. सो ही बॅटरी जी आहे आता ती नवीन नाही आहे, ती पण जुनीच बॅटरी आहे. सो धर्मेंद्रकडे जो गोप्रो होता त्याचा गोप्रो तुटलेला, त्याच्याकडे एक स्पेअर बॅटरी होती. तर ती स्पेअर बॅटरी मी आता या गोप्रोमध्ये वापरतोय, माझ्या गोप्रोमध्ये. आणि जर गरज पडली पुढे तर नवीन घेता येईल बॅटरी किंवा गोप्रो, बघता येईल ते. छोटासा रोड, चारी बाजूला हिरवळ. आणि खरं सांगतो हे बघा, म्हणजे ग्लव्ज, जॅकेट आणि फुल पॅन्ट, शूज, ह्याच्यामध्ये सगळं काही कवर आहे. हेल्मेटची काच ओपन नाही, कारण माझ्या हेल्मेटची काच खराब झाली आहे. आणि जो वारा लागतो ना तोंडाला, म्हणजे गालाला, ते बोलतात ना अशी गुलाबी थंडी, हा जो प्रकार असतो तो खरं तर आत्ता जाणवतोय की गुलाबी थंडी नक्की असते काय. एकदम जास्तही थंडी नाही आणि एकदम बोलतात ना, सांगू शकत नाही. तो जो असा मधला जो पॉइंट असतो, इथे ऑफ रोडिंग अचानक आलेली आहे. हां, तर मी होतो गुलाबी थंडीवरती. तो व्यक्त करता येत ना शब्दामध्ये, एवढी छान प्लेजंट थंडी आहे. हा साहिल काहीतरी इशारा करताना, रोडला शिव्या घालताना. आय गेस आता रोड चांगला असावा, कारण ह्याचं काम खूप महिन्यांपासून चालू होतं आरेचं. बघूया काय वाढून ठेवलंय पुढे.
तसं राज्य चांगलंच आहे. निसर्गरम्य ठिकाणी राज्य आहे श्री गौरव मोरे यांचं. वाव, फेकून द्या उतरून गाडी. आई ग, म्हणजे खरंच काहीतरी प्रॉब्लेम होता रे गाडीचा. टायर काय जाम आहे. महाराज श्री गौरव मोरे दिसतात का कुठे, बघूया आपण. मला वाटत नाही दिसणार ते, कारण ते राज्याच्या घौडदौडीमध्ये व्यस्त असतात. अरे बाबा, कसं होतंय गाडीचं. त्याचा स्टॉप आहे राजा, थांबणार तो. काय बोललो, एक्सक्लुझिव्ह व्हिडिओग्राफर आमचा सुयोग पडवळ. ओके, फोटोग्राफर नॉट व्हिडिओग्राफर. फोटो काढला माणसाने. हा हा हा, खड्डे, रोड्स, बम्स, सगळंच एक्सपिरियन्स करताना. आणि ते होतंही इंडियन रोडवरती. बाहेरगावच्या रोडवरती कधी गाडी चालवली नाही आहे, कधी गेलो पण नाही आहे. सो एवढी पटेली मारणं ठीक नाही आहे. उडाउडीचा कार्यक्रम चालू आहे. आणि अशा या कार्यक्रमामध्ये साहिल मोरे हे हरवलेले आहेत. नाही, येतोय, दिसला 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 अर्षद दिसला पोरगा मला. नाही हरवला आहे. आपल्याला रोड नाही माहीत पुढे, आपल्याकडे मॅप पण नाही आहे. सो पुढे जायचं नाही, मागे चाललं का चुपचाप. हां, तू पण. सो सकाळचा नाश्ता झालेला आहे श्री दत्त स्नॅक्समध्ये. आणि इथे लग्नाचा विषय चालू आहे साहिलच्या. साहिलला लग्नासाठी मुलगी हवी आहे मित्रांनो. हा बघा, जो व्हिडिओ बनवणार आहे हे कट होणार आहे. तू बोल. कट होणार आहे. हा, रिवर्स नाही गाडीला रे, इलेक्ट्रिक नाही गाडी. स्टँड काढ पहिला. त्यांना बोलतात रायडर, बाईकचं स्टँड काढला नाही आणि चालले मोठे रायडरगिरी. मागे पण घेता येत नाही याला. हाईट असून काय हे मागे हो. अरे राम. सो आपण
6 वाजता निघालो आहे. 60 किलोमीटर आपण कवर केलेत आणि हे 60 किलोमीटर कवर करायला आम्हाला लागलेले आहेत 3 तास. डू यू इवन इमॅजिन मी कुठल्या स्पीडने आलो आहे. काय आहे चढून बसायला लागत असेल. परत एक स्टॉप छोटासा निरा पिण्यासाठी. मजा आली गाडी चालू ना, काही पण बोल, कम्फर्ट एकदम. सो मित्रांनो, आतापर्यंत तरी मुंबई गोवा एक्सप्रेसवे हा खूप चांगला, म्हणजे असं वाटतं की रेडी झालेला आहे. रोड खूप सुंदर आहे, मजा आली. असा रोड जर असेल तर बाय रोड गोवाला जायला काय मजा येईल. सो आपण परत बाईक चेंज केली आहे. साहिलला एक झोप येत होती, सो तो खूप हळू चालवत होता म्हणून. सो साहिल आता धर्मेंद्रच्या मागे बसला आहे, म्हणजे हायनसवरती. सुयोग माझ्या गाडीवरती आहे R15 आणि मी साहिलच्या गाडीवरती NS 200. चला थोडं ऑफ रोडिंग करूया. NS आहे जातात तर काय मग कशी वाटली ऑफ रोडिंग? हा पाय जरा आहे बेकार. आता काय झालं, आता कुठे माशी शिंकली. काय चालू काय आहे बाबा. बॅग पडली. ए बाबा, आता पहिलं ना आपण हार्डवेअर थांबूया, पहिला बंजी घेऊया. हा भेटेल भेटेल, हार्डवेअरमध्ये भेटेल. कशी वाटली माझी ऑफ रोडिंग साहिल? कशी वाटली ऑफ रोडिंग? ती गाडी त्यासाठीच तर बनली आहे. हिमालयन नाही बोलतो. गाडीमध्ये एवढा मस्त पॉवर आहे ह्याच्या, तरी गाडी पळवत नाही हा माणूस. मला माहिती आहे. हा घासला बघ खाली. मला शहीद नाही व्हायचं लवकर. चला, हा कितवा ब्रेक आपला? 5वा ब्रेक ना बॅग बांधण्यासाठी. सूर्य डोक्यावर आलाय आणि एवढं गरम होत आहे ना.
सो आय एम बॅक ऑन माय बाईक आणि हा पट्टा बघून जरा बरा वाटतं आहे आणि आय होप की हा पट्टा असाच असावा. मिरर लूज झालेला आहे एक. असा रोडही चालेल यार, हायवे म्हणून. इट्स नॉट दॅट बॅड, इट्स नॉट दॅट गुड. सिंगल फाइल. काही काही ठिकाणी खरंच खूप छान काम केलं आहे. असा असावा रोड. एकदा गाडी 80-100ला लावली तर जाऊ देत. ब्रेक मारायची गरजच नाही. डिड आय स्पोक टू सून? आय होप नो. I hope no. एवढं मॅनेजेबल आहे. बिचारा सुयोग वैतागला गाडीवरती. ओ हो 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 हो, हा दिसला नाही मला. खरंच वैतागला सा सुयोग. बोलतो हात पाय कमर मान पाठ सगळं दुखते बाईकवरती बसल्यावर. ठीक आहे, राजाचा सवय नाही. जेव्हा सवय होईल तेव्हा मजा येईल. तर आत्तापर्यंत आय गेस आपण 128-130 मे बी 135 किलोमीटर्स कवर केले घरातून निघाल्यापासून. आणि त्यासाठी वी रिअली टुक अराउंड 5 to 6 hours. कारण ही तुम्हाला हायनसवरती बॅग दिसते पुढे, ही बॅग, हां ही बॅग. आणि आता मागे सुयोग NS वरती आहे. आलाच, नाव घेतलं आणि आलाच पोरगा. ही बॅग, तर ही आहे साहिलची बॅग आणि या बॅगेत माझेही कपडे आहेत. सो जास्त काही कपडे नाही आहेत. आणि हायनसवरती सुयोगची आणि धर्मेंद्रची अशा 2 बॅग्स आहेत. तर साहिलची बॅग ही 4 वेळा सुटली रस्त्यामध्ये आणि धर्मेंद्रची आणि सुयोगची बॅग 1 वेळा सुटली. सो ती बॅग बांधण्यामध्येच आम्हाला जवळजवळ अर्धा 1 तास गेला आहे साहिलला आणि धर्मेंद्रला. तर तो 1 तास आणि त्या चाळणीसारख्या रोडवरती आम्हाला 1.5-2 तास लागले आहे. त्यामुळे आणि अजून आम्ही डेस्टिनेशनला पोचलो नाही आहोत. अजून वेळ आहे खूप. मे बी 1.5 hour.
काय चाललंय? काय रे, कुठे आलो आपण? नाही आलो ना अजून, तेच बोललो मी आत्ताच. मी बोललो की आम्हाला आज पोचलो नाही आहे म्हणून. काय करायचं इथे? आत्ता जेवायचं आहे? हां चला घ्या वरती, घे रे वरती, घे. 12 वाजले, 12. गरम किती होते बघ ना. सो आता आम्ही लंच ब्रेक घेत आहोत. 11:40 झालेत आणि ही 2023ची नवीन फेसलिफ्टवर ना खूप सुंदर गाडी बनवली आहे Hyundaiने, पण काही लोकांना ते अजिबात नाही आवडत. सावलीतच गाडी लावायला हवी. हे बाजूला रे माकडा. सुयोग रस्ता सोड ना जायला यायला. अरे राम. प्रभाकर फॅमिली रेस्टॉरंट लॉज, व्हेज आणि नॉन व्हेज. हां इथे माझ्या मावशीचं घर होतं, आता रोहामध्ये इकडून शिफ्ट केलं काय? हा, इथे घर आहे रेंटने दिसतं. चला. बाबा कुठे आहे? बोलतोय मी काहीतरी, बोलू तर ते काय बोलतोय? तू ऐकशील तर मी बोलीन ना. आता मी जे महत्वाचं ते सांगतोय, जेट स्प्रेला पाणी नाही. हे टॉपिक तर तसं महत्वाचं आहे. जंक फूड बघा आणि याला लग्न करायचं. एक हा प्री वर्कआउट म्हणून. सो आता आहे हा सुखद रस्ता, जसं मी वर्णन केलं होतं मागे. आणि लंच झाल्यावरती मला थोडा झोप येत आहे, त्याच्यामुळे मी धर्मेंद्रच्या मागे बसलोय आयनस वरती आणि गाड्या परत स्विच केल्यात. साहिल माझी बाईक चालवतो R15 आणि सुयोग तो गेलाय पुढे साहिलची NS घेऊन. सगळ्यांच्या आंघोळ झाल्यात, नाश्ता करून आम्ही निघणार आहे. आणि हा आमचा हेड शेफ मॅगी बनवताना आणि भांडी साफ करताना. तो घरकामाचा पूर्ण एक्सपिरियन्स. सिंगल आहे. जर कुठली मुलगी इंटरेस्टेड असेल तर त्यांनी कमेंटमध्ये मेन्शन करा, बघेल. आणि ही मॅगी बनवली आहे खूप एफर्ट्सने. आणि हे पोट पाणी प्या, हेल्दी हो वा. आणि हे आमचे बॉडी बिल्डर आणि ह्या आहेत आपल्या 3 महाराण्या. सो निघू इथून थोड्याच वेळात. सध्या प्लॅनमध्ये थोडा चेंज आहे. काल श्रीवर्धनला काहीच व्लॉग करता आला नाही, सो आम्ही आता इथून निघून पालीला जाणार आहेत. पालीच्या गणपती मंदिरात व्हिजिट करणार आणि तिथून मग सरळ घरी.
फायनली खूप प्रयत्नांनंतर कॅमेरा परत चालू झाला आहे. माहीत नाही काय होतं आहे कॅमेराला, बॅटरी डेड झाली आहे या अजून काही प्रॉब्लेम आहे दुसरा, बट अचानक बॅटरी ड्रॉप होते आहे. मगाशी जेव्हा आम्ही घरातून निघालो तेव्हा 97% बॅटरी होती आणि जेव्हा मगाशी सुयोग NS वरती घेऊन आला तेव्हा बॅटरी 3%ला गेली आणि आत्ताही ते 3%ला आहे. मी मगासपासून रेकॉर्ड करायला ट्राय करतो. एवढा चांगला व्ह्यू होता, आम्ही घाटामधून एवढं सुंदर प्रकारे येत होतो, पण रेकॉर्डिंग होतच नव्हती. आता आपण काय माहिती किती वेळा रेकॉर्डिंग चालू राहणार आहे. जोपर्यंत राहील तोपर्यंत दाखवायचा प्रयत्न करीन. आणि मुंबईला गेल्यावरती एकतर कॅमेरा चेंज करावा लागेल किंवा बॅटरी चेंज करून टाकावं लागेल. तशी ही दुसरी बॅटरी आहे माझी. पहिली बॅटरी ही होती ती मी चेंज केली होती. त्याच्यानंतर या बॅटरीवरती थोडाफार चालला कॅमेरा, पण आय गेस एकदा बॅटरी चेंज करून बघतो. कारण ही बॅटरी धर्मेंद्रची आहे, त्याच्याकडे GoPro Hero 7 होता, तो वापरत नव्हता. सो ही रिप्लेसमेंटवाली बॅटरी ही त्याची आहे. बघूया आता कुठपर्यंत रेकॉर्ड करतो हा कॅमेरा. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा व्ह्यूज. मोरया. सगळंच ठेवायचं. हां, मग त्यांना पैसे द्यायचे. हॅलो गाईज, सो क्विक अपडेट. गोप्रोची बॅटरी पूर्ण डेड झाली आहे. मी ट्राय केलं खूप ब्लॉक करायला, पण नाही झालं काही. सो इथून आता जाऊन पहिला बॅटरी चेक करणार आणि काय होतं बघूया. सो सॉरी, खूप काही शॉर्ट्स आणि खूप काही व्ह्यूज दाखवायचे होते पण ते नाही जमलं. सो नेक्स्ट टाईम पुढच्या ब्लॉगमध्ये बॅटरी GoPro सगळं चेक करून जाऊ. आणि प्रॉमिस. काय बाकी आहे? कोट ऑफ द डे. ओके, कोट ऑफ द डे बाकी आहे साहिलचा. कोट ऑफ द डे. जंक फूड खाऊ नका, घरी जावा आणि आईच्या हातच खावा. आईच्या हातच खावा. आणि आठवणीने आम्हाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. टाटा, बाय. बिया बायकर टेल्स साइन ऑफ फॉर द डे. बाय.